सध्या इस्रायल आणि इराण यांच्यात युद्ध सुरू आहे आणि यामध्ये अमेरिकेचाही सहभाग आहे. तेव्हा आज आपण सध्या इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये युद्ध का सुरू आहे आणि यात अमेरिकेचा नेमका काय संबंध आहे याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत. युद्धाची प्रमुख कारणे. 1. अण्वस्त्र कार्यक्रम. इस्रायल आणि अमेरिकेचा असा दावा आहे की इराण गुप्तपणे अण्वस्त्रे तयार करत आहे. वारंवार इशारा देऊनही इराणने आपला युरेनियम शुद्ध करण्याचा कार्यक्रम थांबवला नाही, ज्यामुळे इस्रायलला आपल्या अस्तित्वाला धोका वाटू लागला. 2. थेट लष्करी हल्ले. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणवर ऑपरेशन रोरिंग लायन अंतर्गत मोठे हवाई हल्ले केले. यामध्ये इराणमधील अण्वस्त्र केंद्रे, क्षेपणास्त्र तळ आणि लष्करी मुख्यालयांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यांमध्ये इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई, नातेवाईक आणि इतर महत्त्वाचे लष्करी अधिकारी मारले गेले. यामुळे इराणने अत्यंत आक्रमक पवित्रा घेत इस्रायल आणि आखाती देशांमधील अमेरिकन तळांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरू केले आहेत. 3. प्रॉक्सी वॉर अर्थात दुसऱ्यांच्या खांद्यावरून लढाई. अस्तित्वाच्या लढाईतून आणि धार्मिक विचारसरणीतून इराण व इस्रायल यांच्यात शत्रुत्व निर्माण झाले आहे. इराण अनेक वर्षांपासून हमास, हिजबुल्ला आणि हुथी बंडखोरांना मदत करत आहे, जे इस्रायलवर सतत हल्ले करत असतात. यामुळे इस्रायलने इराणवरच थेट हल्ला करण्याचे धोरण अवलंबले आहे. अमेरिकेचा या युद्धाशी काय संबंध आहे? 1. अण्वस्त्र कार्यक्रमाला विरोध. अमेरिकेचा असा दावा आहे की इराण अण्वस्त्रे तयार करत आहे, ज्यामुळे जागतिक शांततेला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे 28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिकेने इस्रायलसोबत मिळून संयुक्त हल्ला केला. 2. इस्रायलचा सर्वात मोठा मित्र व प्रादेशिक सुरक्षा. अमेरिका हा इस्रायलचा सर्वात जवळचा लष्करी आणि धोरणात्मक मित्र आहे. इस्रायलच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिका स्वतःची मानतो. मध्य पूर्वेतील इराणचा वाढता प्रभाव रोखणे आणि सौदी अरेबिया, UAE, इस्रायलसारख्या आपल्या मित्र राष्ट्रांचे रक्षण करणे हे अमेरिकेचे धोरण आहे. लष्करी तळांवर हल्ले. इराणने प्रत्युत्तर म्हणून इराक, कुवेत आणि इतर आखाती देशांमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे आपल्या सैन्याच्या संरक्षणासाठी अमेरिका या युद्धात उतरली आहे. इराणवर नियंत्रण, इंधनाची सुरक्षा, दहशतवाद विरोधी मोहीम, मित्र राष्ट्रांचे संरक्षण आणि जागतिक वर्चस्व या कारणास्तव कतार, बहरीन, कुवेत, UAE, सौदी अरेबिया आणि ओमान यांसारख्या आखाती देशांमध्ये अमेरिकेचे लष्करी तळ आहेत. सत्तापालट आणि दहशतवाद. इराणमधील सध्याचे शासन संपवून तिथे लोकशाही किंवा अनुकूल सत्ता आणणे हे अमेरिकेचे दीर्घकालीन ध्येय आहे. तसेच हमास आणि हिजबुल्ला सारख्या इराण पुरस्कृत सशस्त्र गटांना रोखणे हे देखील एक कारण आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा प्रकारचे ज्ञानवर्धक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.